दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मागील काही दिवसांपासून खासदार हेमंत गोडसे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत। खासदार गोडसे यांनी नुकताच मुसळगाव गट दौरा केला। यावेळी खासदार गोडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण तसेच शिवसेना शाखांचं भव्य उद्घाटन करण्यात आलं। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून हेमंत गोडसे हे सिन्नर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी या भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन करतात। त्याचबरोबर शिवसेना ही अधिक मजबूत होण्यासाठी ते गावागावात शिवसेनेच्या शाखांचं देखील उद्घाटन करतात। गुरुवारी मुसळगाव गट दौऱ्यातील हरसुरुले, लोणारवाडी, वडगाव, भाटवाडी, आडकवडे, मनेगाव, कुंदेवाडी, मुसळगाव, गुळवंच, दातली, खोपडी, बुद्रुक, खोपर्डी खुर्द, भोकणी, फरदापूर, कीर्तनगळी, वडांगळी, चोंडी, कोमलवाडी, हिवरगाव या ठिकाणी विविध समाजोपयोगी विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांनी केलंय। आज मुसळगाव गटाच्या दौऱ्याच्या दरम्यान अनेक विकास कामांचं, काही कामांचं लोकार्पण, काही कामांचा शुभारंभ अशा या दौऱ्याच्या दरम्यान होत आहे। मला असं वाटतं का आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वच लोकांचा या ठिकाणी मिळतोय। आपण गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय। या पंचवार्षिक मध्ये देखील संपूर्ण 450 गावांपैकी जवळजवळ 90% गावांमध्ये कुठलं ना कुठलं विकास काम या ठिकाणी दिलं आहे। त्याचबरोबर शहरामध्ये देखील 90% प्रभागांमध्ये देखील कुठलं ना कुठलं विकास काम दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर इतरही जे काही केंद्राशी निगडीत जे प्रकल्प आहे मोठमोठे ते देखील म्हणजे 100 एकर मध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल, व्हील रिपेअर कारखाना असेल, के वागते जत्रा उडान पूल असेल, UPSC सेंटर, नेट एक्झाम सेंटर, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, CGHS सेंटर, पर्यटनाचं संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिराचा विषय असेल, असे अनेक मोठमोठे कामं देखील या ठिकाणी केली। आणि ज्या प्रकारे शिंदे साहेब आणि मोदी साहेब या ठिकाणी, शिंदे साहेब राज्यासाठी जे लोक हिताचे निर्णय या ठिकाणी घेत आहे, त्याचबरोबर आपले मोदी साहेब देशाचे पंतप्रधान हे देखील अतिशय चांगले विकास कामं आणि या ठिकाणी करतायत। आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपले मोदी साहेब पंतप्रधान होतील असं मी माजी सरपंच देवीदास विश्वनाथ जाधव असे जाहीर करतो की माननीय हेमंतप्पा गोडसे यांनी जे 10 वर्षात जी विकास कामे केली ती बहु म्हणजे योग्य आणि व्यवस्थित आहे। सर्वांना सामावून घेतलेलं आहे। सर्व कामे जी चालली त्यामध्ये मुख्यत्वे देव नदीच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो त्यांनी तसा तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जवळजवळ ते सांगताय त्याप्रमाणे जवळजवळ 25% पूर्ण झालेलं आहे। खरं तर आपणचं जे या नाशिक मतदारसंघामध्ये जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे। खऱ्या अर्थाने सिन्नर तालुक्यामध्ये यांचा प्रचंड असा भेटीगाठीचा जोर असतो आणि त्याच्यातून कार्यकर्ते निर्माण होताना आपणच्या एक छोटासा जरी कार्यकर्ता जवळ गेला तरी ते त्याच्या आपुलकीनं आदरपूर्वक त्याची विचारपूस करतात, कामाच्या संदर्भात चर्चा करतात। खरं म्हणजे आपणनी जी विविध विकास काम केली या कामाच्या जोरावर आपण 100% शाश्वत खासदार होतील अशी या ठिकाणी मी आमच्या भागाच्या वतीने ग्वाही देतो। युवकांनी सक्रियपणे खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह योगेश मस्के, तालुका प्रमुख शिवसेना रामदास दराडे, तालुका प्रमुख शिवसेना भरत सानप, गटप्रमुख रोहित भाबड, गणप्रमुख सुशांत गुरुळे, शाखा प्रमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी भोर, विलास भाऊ आडके, शिवम, तालुका प्रमुख लकी ढोकणे आदी उपस्थित होते। या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, गावकरी, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केर।